नमस्कार मित्रो, लोकसभेचा महानिकाल लागलेला आहे। सरकार सुद्धा लवकरच बनेल, पण आपल्याला हे माहिती नसेल की आपल्या उमेदवाराला आपल्या तालुक्यातून, आपल्या गावातून, आपल्या वार्डमधून किती मतदान पडलेले आहे। हे मतदान आपण कसे पाहायचे? आपले जे उमेदवार आहे त्यांच्या लिस्ट समोर आपल्या गावामधून उमेदवाराला किती मतदान पडलेलं आहे ते कसं पाहायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला विलेज वाईज विधानसभा रिझल्ट लिस्ट आपल्याला पाहता येणार आहे, तेही पोलिंग बूथ वाईज रिझल्ट पाहू शकता। चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करा। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला एक लिंक देण्यात येईल, त्या लिंकवरती क्लिक करा। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा या पेजवरती येऊन जाल। या पेजवरती आल्यानंतर सर्वात प्रथम व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आलेला आहे, तिथे जॉईन व्हा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे आल्यानंतर पाहू शकता वेबसाईट आहे गाव निहाय निकालासाठी, येथे क्लिक करा। या पर्यायावरती क्लिक करावं लागेल। यासाठी ही पोस्ट तुम्ही वाचू शकता, त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता। आता गाव वाईज निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा, या पर्यायावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली नवीन पेजवरती येऊन जाल। ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। एक तुम्हाला सूचना तसेच टिप आहे, इथे पाहू शकता पोलिंग बूथ वाईज रिझल्ट म्हणजेच गाव निहाय ही यादी पाहता येणार आहे। सिलेक्ट इलेक्शन टाईप पर्यायावरती क्लिक करा। आता तुम्हाला महत्त्वाची सूचना पाहू शकता, इथे असेंब्ली इलेक्शन 2019 आहे, 2014 आहे। त्याचबरोबर पहा आता 2024चं असेंब्लीज म्हणजेच विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झालेला आहे। हा निकाल यामध्ये अपडेट होण्यास विलंब लागू शकतो। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत इथे आपल्याला गाव निहाय यादी पाहायला भेटणार आहे, पण ती यादी इथे आल्यानंतर कशी डाउनलोड करायची त्याचा डेमो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। उदाहरणासाठी पहा 2019ची असेंब्ली इलेक्शन जे झालेलं होतं त्या पर्यायावरती क्लिक करतो। यानंतर पहा पुढील ऑप्शन येईल सिलेक्ट एसी। इथून आपल्याला पहा आपला जो विधानसभा मतदारसंघ आहे, जो नंबर आहे, उदाहरणासाठी आपला जो चंदगड विधानसभा मतदारसंघ आहे 271, त्या पर्यायावरती क्लिक करतो। तुमचा जो कोणता आहे त्या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा वरील इथे पॉपअप आलेला आहे। पॉपअप जे काही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा येऊ शकतं। पॉपअपवरती क्लिक करा आणि ते ऑलवेज अलाउ पॉपअप या पर्यायावरती क्लिक करा आणि डन करा। यानंतर पहा पुन्हा आपल्याला नवीन इथे असेंब्ली इलेक्शन 2019 सिलेक्ट करायचा आहे। एखादा मतदारसंघ निवडा। त्यानंतर पहा इथे ती PDF फाईल आपल्याला ओपन होते, म्हणजेच पुन्हा आपल्याला आपला जो मतदारसंघ पाहिजे आहे तो इथे रिफ्रेश करून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। याचा अर्थ जे पॉपअप तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं ते आता ॲक्सेप्ट केलेलं आहे। इथे पहा जी PDF फाईल आहे ती डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। ही आहे 2019ची। आता 2024ची गावनिहाय यादी ज्यावेळेस पब्लिश करतील त्यावेळेला इथे आपल्याला पाहायला भेटेल। आता पहा इथे फाईल रोटेट करतो, तुम्हाला ही फाईल ओपन झालेली आहे। मी हाईड ठेवतोय उमेदवारांची नावं। आता इथे पाहू शकता तुमच्यासाठी हा आहे 2019चा रिझल्ट आणि हा आहे गावनिहाय। आता गावनिहाय कसं ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो, पहा। आणि हे आहे पोलिंग स्टेशन नंबर, म्हणजे तुमच्या गावचा पोलिंग नंबर जो असतो, सिरियल नंबर असतो, तो इथे आहे। तुमच्या गावच्या मतदान केंद्रावर तुमचा नंबर पाहायला भेटेल किंवा तुमची वोटर स्लिप आहे त्यावरती सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। आता पहा उदाहरणासाठी 20 नंबर तुमच्या गावचा पोलिंग नंबर असेल तर पहा इथे उमेदवारांची लिस्ट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जे काही उमेदवार आहेत त्यांची लिस्ट आहे। त्यांची नावे तुम्हाला इथे वरती पाहू शकता, इथे हाईड केलेली आहेत। त्यांच्या नावाच्या खालती इथे पाहू शकता या उमेदवाराला उदाहरणासाठी 33 पडलेत, या उमेदवाराला 184 पडलेत, या उमेदवाराला 2 पडलेत। आता या गावातून जे काही पोलिंग स्टेशन नंबर आहे म्हणजेच तुमचा बूथ नंबर आहे त्या नंबरवरती, म्हणजे त्या गावच्या पोलिंग स्टेशन नंबरवरती, म्हणजे पाहू शकता त्या गावचं टोटल मतदान झालेलं आहे 768। इथे पाहू शकता टोटल त्यापैकी नोटाला किती पडलेलं आहे। आणि त्यानंतर पहा इथे पर्याय आहेत, तुमचे उमेदवारांची लिस्ट आहे, त्या उमेदवारांच्या खालती कोणत्या उमेदवाराला कोणकोणत्या उमेदवाराला किती मतदान पडलेलं आहे हे लिस्ट पाहता येते। आता ही PDF फाईल खालती परत तुम्ही ओपन करू शकता। जितके तुमचे विधानसभा मतदारसंघात पोलिंग स्टेशन आहेत तितक्या मतदान केंद्रावरचं इथे आपल्याला
नंबर दिसणार आहेत, कोणत्या गावात किती मतदान कोणत्या उमेदवाराला पडलेलं आहे ते असं चेक करायचं आहे। तुमच्या गावचा पोलिंग नंबर म्हणजे मतदान केंद्र असतं, ते मतदान केंद्र किती नंबरला आहे ते तुम्ही पाहू शकता। उदाहरणार्थ तुम्ही ज्या वेळेला मतदान करायला गेलेला होता त्यावेळेला मतदान केंद्रावर साईटला उदाहरणार्थ आहे 271 विधानसभा मतदारसंघ ऑब्लिक डॅश खालती तिथे तुमचा मतदान केंद्र क्रमांक आहे। तो मतदान केंद्र क्रमांक आपण इथे शोधायचा आहे आणि आपल्या मतदान केंद्र क्रमांकावर आपल्या उमेदवाराला किती मतदान पडलेलं आहे ते आपण असं पाहू शकता। ही झाली गावनिहाय यादी पाहण्याची ट्रिक। आता ही यादी कशी पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे, ती पोस्ट वाचू शकता आणि इथे क्लिक करून आपण तुमच्या गावनिहाय यादी पाहू शकता। आता ही यादी अपडेट कधी होईल याबद्दलची अपडेट आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती देण्यात येईल, त्यामुळे आपलं व्हॉट्सअप चॅनल इथे देण्यात आलेलं आहे, तिथे जॉईन व्हा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे। ज्यावेळी अपडेट होईल त्यावेळी आपल्याला विधानसभा गावनिहाय यादी पाहता येणार आहे। अशा प्रकारे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।